नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। मागच्या प्रवचनात आपण पाहिलं की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होत असताना काय परिस्थिती होती आणि कशा प्रकारे सर्व व्यवस्था केली गेली. भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम होता की मला जो धम्म प्राप्त झालेला आहे तो इथे कोणी ग्रहण करू शकणार नाही, आणि असा धम्म देण्यापेक्षा मी जो धम्म प्राप्त झालाय त्याच्या सुखामध्ये आपलं उर्वरित आयुष्य घालवेन, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये विचार आला होता. त्यानंतर ब्रह्मा संपत्तीने त्यांना याचना केली की काही लोक आहेत की जे आपला धम्म ग्रहण करू शकतील, तर अशा लोकांसाठी तुम्ही हा धम्म त्याचा उपदेश त्यांना द्यावा, अशा प्रकारची याचना ब्रह्मा संपत्तीने त्यांना केली. काही लोकांच्या डोळ्यामध्ये कमी धूळ आहे, म्हणजे त्यांची दृष्टी योग्य आहे आणि असे लोक आपला धम्म ग्रहण करू शकतील, अशी ब्रह्मा संपत्तीने त्यांना याचना केली. त्यानंतर स्वतः भगवान बुद्धांनी दिव्य चक्षुने सर्वत्र नजर फिरवल्यावरती त्यांना याची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी आपला धम्म कुणाला द्यावा, प्रथम कुणाला द्यावा याविषयी विचार केला. तेव्हा पहिले नाव त्यांचे आधीचे गुरु आलार आलार कलाम यांचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. परंतु त्यांनी पाहिलं की एक आठवड्यापूर्वीच त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचे दुसरे गुरु उदक रामगुप्त यांचा विचार केला. त्यानंतर त्यांनी पाहिलं की उदक रामगुप्त यांचा देखील आदल्या रात्रीच मृत्यू झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतो की ज्या गुरूंनी त्यांना एक विद्या दिली की ज्या विद्येच्या माध्यमातून त्यांना बोधी प्राप्त झाली, आणि असे व्यक्ती देखील भगवान बुद्धांचा धम्म ग्रहण करू शकले नाहीत. त्यानंतर बोधी प्राप्त झाल्याच्या नंतर सर्वात पहिला एक ब्राह्मण त्यांना भेटला, ज्याचं नाव आजीवक. तो ब्राह्मण तो देखील आध्यात्मिक असतो. तो भगवान बुद्धांना पाहतो
भगवान बुद्धांना पाहिल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांचा जो चेहऱ्यावर कमालीची शांतता, हे सर्व पाहून तो भगवान बुद्धांना विचारतो की हे श्रमण, तुझी इंद्रिय इतकी शांत आहेत, तुझं तेज इतकं उच्च दर्जाचं आहे, मग तू कुणाचा प्रवचित झाला आहेस का, आणि तू कुणाचं मार्गदर्शन घेत आहेस? तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की मला कोणी गुरु नाही, मी बुद्धत्व प्राप्त केलं आहे, मी अरहंत झालेलो आहे, मी सर्व विकारांवरती विजय मिळवलेला आहे. तर हे सांगून देखील त्या ब्राह्मणाच्या लक्षामध्ये ती गोष्ट येत नाही, आणि भगवान बुद्धांचं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती वाटून तो मान हलवून तिथून निघून जातो. तर अशा प्रकारे तीन व्यक्ती म्हणजे भगवान बुद्धांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या, परंतु त्यांनी भगवान बुद्धांचे उपदेश जे आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करत असतात, ते ग्रहण करू शकले नाही. हे इथे सांगण्याचा उद्देश म्हणजे अशा उच्च दर्जाचे, ज्यांची आध्यात्मिक प्रगती खूप झाली होती, आध्यात्मिक प्रगती खूप होती, तरी देखील भगवान बुद्धांचा धम्म ते श्रवण करू शकले नाहीत, मार्ग त्या मार्गावरती ते चालू शकले नाहीत, आणि अशा प्रकारे ते एक मोठ्या संधीला मुकले आहेत. परंतु आपण जर स्वतःकडे पाहिलं, तर गेले कित्येक दिवस आपण अशा प्रकारचा सद्धम्म अनुसरण करत आहोत. भगवान बुद्धांची प्रवचन, त्यांच्या गाथा, त्यांचे उपदेश सुद्धा आपण ग्रहण करत आहोत, आणि या मार्गावरती चालून जे मग प्राप्त फलप्राप्त संघ आहे, तो देखील आपल्याला मार्गदर्शन करत आहे. म्हणजे निश्चितच आपले काहीतरी आध्यात्मिक प्रगती आहे, निश्चितच आपल्यामध्ये काहीतरी सकारात्मकता आहे, त्यामुळे आपल्याला सद्धम्म श्रवण करायला मिळत आहे, सराव करायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की आपल्या आजूबाजूला किती अगणित असंख्य लोक आहेत, जे आपल्या संपर्कात येतात, आपण त्यांना धम्माविषयी सांगतो, परंतु त्यांच्या या धम्माविषयी ते अजिबात आकृष्ट होत नाहीत. ते ऐकून घेतात, परंतु दुर्लक्ष करतात. तर अशा प्रकारे सद्धम्म ग्रहण करण्याची संधी फार कमी लोकांना प्राप्त होते. दुर्मिळ अशा प्रकारची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे, आणि म्हणूनच आपल्याला ह्या संधीचा पुरेपूर लाभ घेणं आवश्यक आहे. त्या संधीचा लाभ घेणं म्हणजे प्रत्येक क्षणाला भगवान बुद्धांचे उपदेश, त्याचं अनुसरण करणं खूप आवश्यक आहे. आणि याच्यासाठी आपण एकच व्यक्तीला फॉलो करणं आवश्यक आहे, ते म्हणजे भगवान बुद्ध.
इतर जे कोणी आपल्याला धम्म समजून सांगत आहेत, एक्सप्लेन करून सांगत आहेत, ते त्यांनी जी वचनं सांगितलेत, गाथा सांगितलेत, त्यांचा ते खुलासा करून सांगत आहेत. त्यांचे जे काही त्यांच्या लेवलला जे काही ते आकलन करू शकतात, त्यांच्या पातळीवरती जे काही आकलन करू शकतात, ते आकलन करून ते तुम्हाला सांगत असतात. त्याच्यामध्ये मी देखील आहे. परंतु आपण आपल्या लक्षामध्ये नेहमी ठेवलं पाहिजे की आपण जे अनुसरण करत आहोत ते फक्त म्हणजे फक्त भगवान बुद्धांचं करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी भगवान बुद्धांच्या जीवनात जे काही घटना घडल्या, त्यांचे जे कशा प्रकारे त्यांनी बोधी प्राप्त केली, त्या सर्व गोष्टी समजून घेणं आपण खूप आवश्यक आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा त्यांनी गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला आणि गृहत्याग केला, गृहत्याग केल्याच्या नंतर सर्वप्रथम ते गुरु आलार कलाम यांच्याकडे गेले. गुरु आलार कलामकडे गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांना याचना केली की तुम्हाला जे काही ज्ञान आहे ते तुम्ही मला द्या. आणि मग त्यानंतर आलार कलाम यांनी त्यांना आकाशांच्या यत्न, विज्ञानांचे यत्न आणि अकिंचायतन हे तीन ज्ञाना पर्यंत त्यांना कशा ज्ञाना प्राप्त करायचे याविषयी मार्गदर्शन केलं. हे ज्ञाना प्राप्त केल्याच्या नंतर त्यांनी गुरु आलार कलाम यांना खुलासेवारपणे सांगितलं की मी अशा प्रकारे माझे अनुभव आहेत. आणि ते अनुभव ऐकून आलार कलाम अतिशय आनंदी झाले आणि ते म्हणाले की मला जे काही माहिती आहे ते सर्व तुम्हाला माहिती झालेलं आहे. माझी जी काही प्रज्ञा आहे ती सर्व प्रज्ञा तुम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि अशा प्रकारे मला जे माहिती होतं ते मी सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर भगवान बुद्ध आणखीन ज्ञानाच्या शोधामध्ये पुढे उदक रामपुत्त यांच्याकडे जातात. उदक रामपुत्त यांच्याकडे गेल्याच्या नंतर गुरु उदक रामपुत्त त्यांना या तीन ध्यानाच्या व्यतिरिक्त चौथा ध्यान, आठवा ध्यान म्हणजे ज्याला अरूप ध्यानामध्ये चौथा ध्यान आणि संपूर्ण ध्यानामध्ये आठवं ध्यान म्हणतात ते म्हणजे नेव संन्यायतन याविषयी मार्गदर्शन करतात. आणि भगवान बुद्ध ते ध्यान देखील लगेच आत्मसात करतात. त्यानंतर उदक रामपुत्त यांना आपले अनुभव सांगतात. तर उदक रामपुत्त देखील खूप आनंदी होतात आणि त्यांना सांगतात की मला जे प्रज्ञा प्राप्त आहे तशाच प्रकारची प्रज्ञा तुम्हाला देखील प्राप्त झालेली आहे. तुम्ही इथे माझ्यासोबत राहून जे शिष्य आहेत त्यांना आपण दोघे मार्गदर्शन करू शकतो. परंतु भगवान बुद्ध त्या गोष्टीला नकार देतात. हे नकार देण्याचं कारण म्हणजे जेव्हा भगवान बुद्ध अशा प्रकारे 8 ध्यान प्राप्त करतात आणि 8 ध्यान प्राप्त केल्याच्या नंतर त्यांचं चिंतन असं असतं की
मी जेव्हा ध्यानामध्ये असतो तेव्हा मी सर्व जी माझे विचार आहेत, माझे जे दुःख आहेत, ज्या गोष्टी मला दुःख देतात त्या सर्व गोष्टींचा मला विसर असतो. परंतु जेव्हा मी ध्यानातून बाहेर येतो तेव्हा मग पुन्हा जे माझं दुःख आहे ते तशाच प्रकारे राहते. माझी पत्नी, माझा मूल, माझे आई वडील, माझं राज्य, या सर्व गोष्टींची मला आठवण येते. आणि काही प्रमाणात का होईना, किंचित प्रमाणात का होईना, मी व्याकुळ होत असतो. म्हणजे मी ज्या गोष्टीच्या शोधात आहे ती गोष्ट अजून मला प्राप्त झालेली नाही. कारण ही व्याकुळता मला पुन्हा या जगामध्ये घेऊन येईल. तर अशा प्रकारे ते प्रत्येक त्यांना जे काही प्राप्त होत होतं त्यानंतर ते त्या गोष्टीचे चिंतन करत होते. आणि मग हे आपलं ध्येय नाहीये, हे आपलं जे आपल्याला जे प्राप्त करायचं हे नाहीये, अशा प्रकारचे त्याची ठाम मत जेव्हा होत असे त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला सुरुवात करत. हे सर्व इथे सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण जेव्हा भगवान बुद्धांची सांगितलेला जो मार्ग आहे याच्यावरती जेव्हा चालत असतो तेव्हा आपण देखील त्यांचे अनुयायी म्हणून आपण देखील प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपण आपल्या मनामध्ये आहे विचार असणं आवश्यक आहे की हे मी जे काही करत आहे या हे केल्याने मी दुःखातून दुःख होत आहे का, माझं जे ध्येय आहे ते मला प्राप्त होत आहे का? जर असं काही होत नसेल तर मी नक्कीच चुकीच्या मार्गावरती आहे किंवा मला अजून आणखीन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तर हे चिंतन करणं खूप आवश्यक आहे. वेळोवेळी हे चिंतन करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला भगवान बुद्धांनी जो आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे त्याच्यातला सम्मा संकल्प हा खूप लाभदायक ठरत असतो. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प हे प्रज्ञेचे दोन भाग, सम्मा वाचा, सम्मा कम्मांत, सम्मा आजीवा हे शीलाचे तीन भाग, सम्मा वायाम, सम्मा सती, सम्मा समाधी हे प्रज्ञेचे तीन भाग. हे जरी सांगण्यासाठी वेगवेगळे असले तरी ते आठ पदरी रोड प्रमाणे एकत्रच चालत असते. ज्याप्रमाणे आपण केसाच्या तीन बटा घेऊन एक वेणू, तीन किंवा चार किंवा जास्त बटा घेऊन त्यांची वेणी गुंफत असतो त्याप्रमाणे हे आर्य अष्टांगिक मार्ग एकमेकांमध्ये गुंफलेले असतात. आणि म्हणून प्रत्येक मार्ग हा दुसऱ्या मार्गाला सहाय्यक असतो. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या मार्गाला सहाय्यक असते. म्हणूनच सम्मा संकल्प आपल्यामध्ये विकसित करणं म्हणजे आपण आठही अष्टांगिक मार्ग विकसित करण्यासारखा. सम्मा संकल्प आपल्याला सर्वांना माहिती आहे. नेक्खम्म, अव्यापाद आणि अहिंसा. निक्कंब संकल्प, अव्यापाद संकल्प, अहिंसा संकल्प. अव्यापाद संकल्प म्हणजे कोणाचाही द्वेष न करणे, कोणा प्रतिही असूया न बाळगणं. जेव्हा आपण पाहतो की आपण दुःखाने व्याकुळ आहोत आणि प्रत्येक क्षणी या दुःखाने ग्रासलेलो आहोत, आसक्तीच्या दबावाने, आसक्तीच्या प्रभावाने आपण वेळोवेळी दुःखाकडे ढकलले जात आहोत.
आणि हे जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवतो, तेव्हा मग इतर कुठलाही व्यक्ती, कुठलीही घटना आपल्याला जेव्हा त्रास देत असते, त्यामुळे आपल्याला त्रास होत असतो, तर निश्चितच आधी आपल्याला काही प्रज्ञा नसल्यामुळे किंवा ह्या भगवान बुद्धांचे उपदेश माहीत नसल्यामुळे आपण त्या व्यक्ती त्या घटनेप्रती द्वेष करत असतो. परंतु जेव्हा आपण धम्म मार्गावर आहे, भगवान बुद्धांचे उपदेश अनुसरत असतो, तेव्हा निश्चितच अशा प्रकारचा द्वेष आपल्या मनामध्ये न उत्पन्न होणं आवश्यक आहे. आणि ह्यालाच अव्यापाद संकल्प म्हणतात. तर आपण वेळोवेळी चेक करणं आवश्यक आहे की अशा प्रकारे माझ्यामध्ये अव्यापाद संकल्प विकसित झाला आहे का? अहिंसा ही माझ्यामध्ये विकसित झाली आहे का? अहिंसा म्हणजे प्राण्याची हत्या करणे किंवा त्यांना इजा करणे. ज्याप्रमाणे आपला जन्म आपल्या कंबाच्या प्रभावाने झाला आहे, तसाच जन्म इतरही प्राण्यांचा झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण दुःखामध्ये किंवा हे जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये आहोत, त्याचप्रमाणे इतर प्राणी देखील त्यांच्या कर्म विपाकाने जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये प्रभावित आहेत. मग जेव्हा आपण त्यांच्यापेक्षा थोडेसे सामर्थ्यवान आहोत किंवा त्यांना इजा करण्याच्या स्थितीमध्ये आहोत, मग आपण अशा प्रकारे इजा करणं योग्य आहे का? आपल्याला त्यांच्या प्रती करुणा उत्पन्न होणे आवश्यक आहे, की जरी मी त्यांना इजा करण्याच्या स्थितीमध्ये आहे तरी देखील मी या गोष्टीमध्ये विरक्त राहीन, कारण त्यांचं दुःख हे माझ्या दुःखासारखंच आहे. आणि मग मी बलवान आहे किंवा माझ्यामध्ये सामर्थ्य आहे आणि ते त्यांची शारीरिक क्षमता कमी आहे म्हणून मी त्यांना इजा पोहोचवणं योग्य होणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होतील, तेव्हा आपल्या मनामध्ये अहिंसा संकल्प विकसित होतो. तर हे जेव्हा आपण विचार अशा प्रकारे करू, तेव्हाच ते विकसित होते. म्हणजे सकारात्मक गोष्टी आहेत त्या अशा प्रकारे आपल्या मनामध्ये आपण विकसित करायच्या असतात. तर अशा प्रकारे समासंकल्प चे दोन भाग. तिसरा जो आहे, तिसरा म्हणजे जो पहिला आहे निखंब संकल्प. निखंब संकल्प खूप महत्वाचा घटक आहे. निखंब म्हणजे मराठीमध्ये निष्क्रमण. निष्क्रमण निष्क्रमण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून निघून जाणे. आणि जे ग्रस्त आहेत ते गृहत्याग करून भिक्खू जीवनामध्ये किंवा श्रमण जीवनामध्ये जातात, त्याला निखंब करणं देखील म्हणतात. कारण गृहस्थ जीवनामधून तो निघून जाऊन तो भिक्खू जीवनामध्ये जात असतो, म्हणून त्याला निष्क्रमण निखंब म्हटलं जातं. परंतु जर खोलवर त्याचा अर्थ आपण पाहिला तर तो म्हणजे निघून जाणे, त्याच्यापासून दूर राहणे. व भगवान बुद्धांनी भिक्खूंना ज्याप्रमाणे आपला उपदेश दिलाय त्याचप्रमाणे आपले उपदेश हे गृहस्थांसाठी होते, गृहस्थांसाठी आहेत हे देखील ते वेळोवेळी सांगत असतो.
जरी सर्व सुखांची सुरुवात भिक्खूंनो म्हणून होत असली, तरी ते सर्व उपदेश गृहस्थांसाठी देखील लागू होत असतात. तर म्हणूनच गृहस्थ लोक जे गृहस्थ जीवनामध्ये आहेत, त्यांना भगवान बुद्धांनी उपदेश सांगत असताना कधी म्हटलं नाही की तुम्ही गृहत्याग करा आणि भिक्खू जीवन व्यतीत करा. हा, तुम्ही त्या गोष्टीला प्राथमिकता देऊ शकता, परंतु जर तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, तुमच्यावरती माता पित्यांची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, तर त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याशिवाय तुम्ही गृहस्थ धर्म तुमचा सोडू शकत नाही. आणि जर परिस्थिती योग्य असेल, तुम्हाला माता पित्यांची, तुमच्या कुटुंबाची परवानगी असेल, तर तुम्ही गृहत्याग करू शकता. अशा प्रकारे त्यांनी विनय दिलेले आहेत. मग गृहस्थ असताना देखील आपण नेतखंबाचं पालन कशा प्रकारे करू शकतो, हे देखील वेळोवेळी त्यांनी उपदेशामध्ये सांगितलेलं. तर गृहस्थ जीवनामध्ये राहून आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून दानशील भावना याचा अभ्यास करून आपण आपलं जे गृहस्थ जीवनातलं नेकखम्मा म्हणजे निष्क्रमण आपण करू शकतो. त्याच्यासाठी आवश्यक नाही की तुम्ही गृहत्याग करून जंगलामध्ये राहिलं पाहिजे. कुटुंबासोबत राहून देखील तुम्ही तुमचं धम्मपालन किंवा धम्मसराव करू शकता. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे की आपल्याला ज्या प्रभावित करणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की 6 इंद्रिय नेहमी आपल्याला प्रभावित करत असतात, तर ह्या 6 इंद्रियापासून 6 इंद्रियाला प्रभावित करणाऱ्या गोष्टींपासून आपण विरक्त राहणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच वेळोवेळी सांगितलं जातं की करमणुकीचे कार्यक्रम याच्यापासून दूर राहायचं. ज्या गोष्टी अं, ज्या गोष्टीमध्ये आपली आसक्ती आहे त्या गोष्टीपासून दूर राहायचं. जेव्हा आपण ह्या करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये किंवा करमणुकीच्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतो, तेव्हा निश्चितच आपण कानाने आणि डोळ्यांनी जे ऐकत असतो ते ग्रहण करत असतो. आणि ते ग्रहण केल्यामुळे आपले जे आसक्तीचे विषय आहेत ते वाढत असतात, त्यांना वाढवत असतो. आणि जेवढं आपण ह्या करमणुकीच्या कार्यक्रमापासून दूर राहू, तेवढे आपण ते विषय आपल्यापासून दूर ठेवू. ते करमणुकीचे कार्यक्रमाऐवजी आपण जर एखादा धम्म उपदेश ऐकला तर निश्चितच त्याचा आपल्याला लाभ होत असतो. तो लाभ होणं म्हणजे आपण जे आसक्तीचे विषय आहेत ते आपण कमी करत असतो. म्हणूनच हे जे छोटे छोटे मार्ग सांगितलेले असतात ते प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आणणं खूप आवश्यक आहे. कारण ते आपल्या आपल्या सरावाला खूप प्रभावित करत असतात. ज्या प्रकारे करमणुकीचे कार्यक्रम आहेत, त्याच प्रकारे इतर गोष्टी देखील आहेत ज्या आपल्याला आपल्यामध्ये आसक्तीचे विषय उत्पन्न करत असतात. त्याच्यापासून आपण दूर राहणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की डोळ्यांनी पाहण्याच्या गोष्टी किंवा ज्या विषयांशी आपला संपर्क असतो, कानाने ऐकण्याचे जे विषय असतात त्यांच्याशी आपला संपर्क होत असतो. जिभेने जे आपण चव चाखत असतो, नाकाने आपण जे सुगंध घेत असतो, आणि जे आपल्याला स्पर्श होत असतात आणि जे आपल्या मनामध्ये विचार येत असतात, तर ह्या सर्वांपासून त्यांचं जे
ट्रू नेचर आहे, त्यांचं जे खरं स्वरूप आहे, हे आपण सजगतेने पाहणं आवश्यक आहे. जसं आता आपण पाहिलं की करमणुकीचे कार्यक्रम आपल्यामध्ये आसक्तीचे विषय वाढवत असतात, त्याचप्रमाणे ह्या सहा इंद्रियावरती जे काही प्रकट होत आहे हे सर्व आपल्यामध्ये आसक्तीचे विषय वाढवत असतात. मग ह्याच्या पासून दूर राहणं, त्याच्यासाठी इंद्रिय संवाद हे खूप आवश्यक टूल आहे. त्यानंतर योनिसो मनसिकार, म्हणजे प्रत्यक्ष ते जे अनुभव आहेत, जे स्पर्श आहेत, जे आपल्या इंद्रियावरती प्रकट होत आहे, हे सर्वांचं मूळ काय आहे ते देखील पाहणं आवश्यक. तर प्रत्येक स्पर्श जो येत आहे तो उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. आणि त्याचं उत्पन्न होणं, नष्ट होणं आपण आता अनुभवू शकत नाही, कारण आपली सजगता तेवढी नाहीये. परंतु उत्पन्न झाल्याच्या नंतर आपल्यामध्ये ते एक प्रकारची आसक्ती उत्पन्न करतात आणि आपण त्या आसक्तीला चिटकून राहतो. आपण ती आसक्ती नक्कीच पाहू शकतो. कारण जेव्हा आपल्यामध्ये चांगली वेदना किंवा वाईट वेदना उत्पन्न होते, ती आता आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि मग चांगली वेदना किंवा वाईट वेदना जी आपण पाहतो, चांगली वेदना असेल तर तो विषय आपल्याला आणखीन हवा असतो. वाईट वेदना असेल तर तो विषय आपल्यापासून दूर व्हावा अशी आपली इच्छा असते. सुखद वेदना, दुःखद वेदना, तर हे निश्चितच आपण आता आपल्याला समजू शकतो. आणि मग जेव्हा चांगली वेदना असेल, सुखद वेदना असेल, ती आपण त्या गोष्टीचा आनंद उपभोगला, परंतु पुढच्या वेळी ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही आणि मग आपल्याला दुःख उत्पन्न होतं. जर दुःखद वेदना असेल आणि मग ती गोष्ट आपल्या समोर येते, मग पुन्हा आपल्याला दुःख उत्पन्न होतं. मग हे वेदनेच्या अनुभवाने आपल्याला समजतं की हे याच्यामध्ये दुःख आहे. मग पहिलं अनिच्छ आपल्यामध्ये लक्षात आलं की उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. कारण एक वेदना गेली की त्यानंतर दुसरी, दुसरी गेली की तिसरी, अशा प्रकारे वेदना उत्पन्न होत आहेत, नष्ट होत आहेत. आणि मग हे त्यांचं जे खरं स्वरूप आहे हे आपल्याला थोडं थोडं लक्षात यायला सुरुवात होते. आणि हे लक्षात आल्यानंतर मग आपली आणखीन प्रज्ञा विकसित होऊन त्यांचं जे मूळ आहे, त्यांचं मूळ जे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा आत्तभाव नाही. आपण स्व मध्ये पण आत्त नाही आणि जे इंद्रियावरती स्पर्श होत आहे त्याच्यामध्ये पण आत्त नाही. आणि ते आत्त नसल्यामुळे त्याचं म्हणजे काही इसेन्सच नाहीये. त्याच्यामध्ये काही अस्साद नाहीये. म्हणजे त्यांचा जो त्याच्यामधून जो आपल्याला आनंद मिळत आहे तो देखील एक आपली भ्रम आहे. तर हे अस्साद आपल्याला समजलं पाहिजे. अस्सादच्या नंतर त्याच्यामध्ये जे धोके आहेत म्हणजे आदिनव, ते देखील आपल्याला समजायला सुरुवात झालेली आहे, की आपण पाहतो की आता हे आपल्याला प्राप्त होत नाहीये आणि त्यामुळे आपल्यामध्ये दुःख उत्पन्न होत आहे. मग हे दुःखाचं कारण आहे हे आपल्याला समजतं. आणि मग आपोआपच आपल्यामध्ये निस्सरण म्हणजे त्याची त्याग करण्याची भावना उत्पन्न व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे त्याग करणं म्हणजे काय, हे निष्काम आहे. हे जे इंद्रियांचे विषय आहे त्याच्यापासून आपण विरक्त होण्याचे विरक्त होणे म्हणजे निष्काम आहे. तर ही हे
हे जे आहे हे आपल्याला मानसिक लेवलवरती आपल्याला लक्षात आलेलं आहे. परंतु आपली जी अंतर्दृष्टी आहे हे तरी म्हणजे प्रत्यक्ष आपण ते पाहणं ते खूप आवश्यक आहे. आणि ते कधी होईल जेव्हा आपली समाधी योग्य रीतीने विकसित होईल. योग्य रीतीने विकसित होण्यासाठी आपल्याला आणखीन एफर्ट्स म्हणजे प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग हे जे आपल्याला मानसिक लेवलवरती समजले आहे ते आपल्यामध्ये एक वीर्य उत्पन्न करतं की हे जे आहे हे योग्य आहे आणि हे याचं जे अंतर्दृष्टी आहे ह्यानी पाहण्यासाठी मला आणखीन समाधी विकसित करायची आहे. आणि मग हे वीर्य आपल्याला आणखीन प्रेरणा देत असतं. हा विषय आपल्याला आणखीन प्रेरणा देत असतं. म्हणजे नेक्खम्म हे देखील आपल्या समाधीसाठी पूरक असतं. निष्क्रमण हे आपल्या समाधीला वाढवत असतं. तर ही जी प्रोसेस आहे ही आता एकदम खालच्या लेवलला आहे. हिला आणखीन वाढवणं खूप आवश्यक आहे. आणि मग त्याच्यासाठी इंद्रिय संवर आपल्या खूप लाभदायक आहे. इंद्रिय संवर म्हणजे आपल्याला समजलंय की ह्या गोष्टींमध्ये काही सार नाहीये आणि ह्या गोष्टी आपल्याला दुःखच उत्पन्न करत आहे. आणि मग आपोआपच आपण त्याच्यापासून दूर दूर राहण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या संपर्कात येत नाही किंवा त्या गोष्टी आपण टाळत असतो. त्या गोष्टी टाळण्यामध्ये त्याच्या मागे असलेला द्वेष नाही. द्वेषाने आपण त्या गोष्टी टाळायच्या नाहीयेत. परंतु जे योग्य आहे ते आपल्याला समजलेलं आहे, जे सत्य आहे ते आपल्याला समजलेलं आहे. आणि त्या गोष्टीपासून दूर राहणं ह्याच्यामध्ये माझं हित आहे हे आपल्याला समजून आपण त्याच्यापासून दूर राहायचं. आणि मग असं दूर राहणं म्हणजे निष्काम. म्हणजे मनामध्ये कुठलाही द्वेष उत्पन्न न होता त्याच्यापासून दूर राहणं म्हणजे निष्काम. तर म्हणूनच आपल्यामध्ये सम्मा संकल्प आपण विकसित झालाय की नाही हे स्वतः जज करणं खूप आवश्यक आहे. सर्व टीचर आहेत, जे गुरु आहेत ते आपल्याला उपदेश देत असतात, सांगत असतात खूप की मी अशा प्रकारे करा, तुम्ही तशा प्रकारे करा. परंतु तुमचे जे काही अनुभव आहेत ते फक्त तुम्हालाच माहिती असतात, साधकांना माहिती असतात. आणि मग प्रत्येक वेळी जरी प्रश्न उत्तर होत असले तरी प्रत्येक साधक सांगत नाही की त्यांना कुठले अडथळे आहेत, काय कशा प्रकारे त्यांच्या ध्यानामध्ये प्रगती आहे. मग हे न सांगितल्यामुळे नक्की कशा प्रकारे तुम्हाला पुढे मार्गदर्शन करायचं याविषयी टीचरला माहिती नसतं. परंतु सगळ्यात मोठा टीचर आपण स्वतः आहोत आणि त्याच्यापेक्षा मोठा टीचर आपले भगवान बुद्ध आहेत. मग भगवान जर आपण नेक्खम्मचा विचार केला तर आपण पाहू शकतो की कशा प्रकारे भगवान बुद्धांच्या मनामध्ये नेक्खम्मचे विचार आले. त्यांनी गृहत्याग केला. गृहत्याग केल्याच्या नंतर देखील त्यांनी जे हाडझानाचं ते शिकले दोन्ही टीचर कडून, त्यानंतर देखील त्यांच्या लक्षात आलं की या ज्ञानाने माझं दुःख दूर होत नाहीये. आणि मग ते आणखीन 6 वर्ष त्यांनी आणखीन कठोर तपश्चर्या केली. कठोर तपश्चर्या म्हणजे त्यांनी ह्या 6 इंद्रियांचा त्याग केला पूर्णपणे. त्यांनी खाणं सोडून दिलं. एक अन्नाचा कण खाऊन दिवस काढले. कठोर तपश्चर्या केली.
गुहेमध्ये राहिले. मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे जे शरीर होतं ते एकदम कृश झालं, एकदम बारीक झालं. हाडांचा सापळा दिसायला लागला, त्यांचं पोट पाठीला चिटकलं. अशा प्रकारची कठोर तपश्चर्या केल्याच्या नंतर देखील त्यांच्या लक्षात आलं की ह्या सर्व गोष्टींनी देखील माझं दुःख दूर होत नाहीये. मला जे सुख किंवा मला जे आनंद प्राप्त व्हायला पाहिजे तो प्राप्त होत नाहीये. आणि म्हणून मग त्यांना ते पुन्हा सुजाताची खीर दान होते. मग ते खीर प्राशन करतात. खीर प्राशन केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येतं की ह्या जो मार्ग आहे तो मार्ग प्राप्त करण्यासाठी ह्या शरीराची आवश्यकता आहे आणि त्या म्हणून मला शरीराची देखभाल करणं आवश्यक आहे. आणि मग ते आणखीन त्यांचा जो आत्मक्लेश देण्यास किंवा स्वतःला जे सहा इंद्रियांना टॉर्चर करण्याचे जे त्यांचे प्रयत्न होते ते त्यांनी तिथे थांबवले. आणि मग ते दुसऱ्या प्रकारे त्यांनी प्रज्ञा प्राप्त करण्याचे प्रयत्न केले. तर अशा प्रकारे आपण देखील भगवान बुद्धांना सर्वात मोठा मार्गदर्शक आपल्या समोर ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टींचं आकलन करणं आणि त्या आपल्या समोर ॲज अ सिम्बॉल, एक प्रतीक म्हणून आपल्या समोर ठेवणं आवश्यक आहे. मग प्रत्येक वेळी आपण आपण दुःखामध्ये मधून मुक्त झालेलो आहोत का? ध्यानामधून बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला राग येत आहे का? आपल्याला अ, विषयांविषयी किंवा वस्तूंविषयी आकर्षण होत आहे का? आसक्ती होत आहे का? जरी आत्ताच्या लेवलमध्ये होत असेल ती, होत राहील ती, परंतु किती प्रमाणात त्याचं प्रमाण कमी होत आहे का? हे आपण पाहणं खूप आवश्यक आहे. हे वेळोवेळी आपण चेक करणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण हे वेळोवेळी पाहू, आपण वेळोवेळी चेक करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्याला आणखीन काय करणं आवश्यक आहे. माझ्यामध्ये नेकखम्म किंवा निष्क्रिय मन विकसित झालाय का? मी आसक्तीचे विषय, द्वेषाचे विषय यांच्यापासून दूर राहू शकतो का? जर राहू शकत नसेल तर काय कारण आहे? ते कारणाचे मूळ शोधणं आवश्यक आहे. तो मूळ कसा शोधता येईल तर त्याच्यासाठी आपल्याला उपदेश, भगवान बुद्धांचे उपदेश वेळोवेळी ग्रहण करणं, समजून घेणं खूप आवश्यक आहे. ग्रहण तर आपण बऱ्याचदा करत असतो उपदेश, परंतु समजून घेत नाही. समजून घेणं म्हणजे प्रत्यक्ष जो उपदेश आहे त्याचा जो मूळ आहे ते आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. जसं की भगवान बुद्धांचे मुख्य उपदेश म्हणजे चार आर्य सत्य, पटीच्य समुत्पाद, विपाक, हे सर्व पंचस्कंद आहेत, 3 लखन आहेत. हे सर्व जेव्हा आपण उपदेश नॉट डीपली म्हणजे एकदम खोलवर नाही, परंतु वरवरच्या लेवलला तरी आपल्याला आत्मसात होणं खूप आवश्यक आहे. जेव्हा हे वरवरच्या लेवलला आपण आत्मसात होते, तेव्हा मग आपल्यामध्ये निश्चितच प्रज्ञा उत्पन्न होईल आणि आपण आपण या आसक्तीपासून, या विषयापासून का दूर होऊ शकत नाही हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणूनच प्रवचन ऐकणं आणि ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. पंचस्कंद कशा प्रकारे आपल्याला अजून आपण त्यांना वेगवेगळं नाही पाहू शकणार, परंतु पंचस्कंदांची अनुभव आपण घेऊ शकतो. कशा प्रकारे वेदना उत्पन्न होत आहे, संज्ञा उत्पन्न होत आहे, संखार कशा प्रकारे
होत आहे, रूप काय आहे, विज्ञान काय आहे, हे एक सूक्ष्म रीतीने आपण नाही अजून समजू शकत, पण वरवरच्या लेवलला आपल्याला जनरल आयडिया येत असते, की जसं की आपण उदाहरण घेतलं होतं वेदनांचं, सुखद वेदना, दुःखद वेदना आपल्या लक्षात येत असतात. पुढची जी आहे दुःखद, असुखद, ती अजून आपण तेवढी आपली समाधी नाहीये की ती आपण समजू शकू, परंतु ह्या ज्या ग्रॉस आहेत, स्थूल आहेत, ते आपण समजू शकतो. आणि पंचस्कंद समजणं, विज्ञान आपण नाही समजू शकणार, परंतु वेदना समजू शकतो, संज्ञा समजू शकतो, कशा प्रकारे आपण संखार उत्पन्न करत आहोत ते समजू शकतो. तर हे ज्या काही गोष्टी आपल्याला ह्या लेवलला समजू शकतात ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि वारंवार त्याच्यावरती चिंतन करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण वारंवार चिंतन करू तेव्हा त्याच्यातली स्पष्टता आणखीन आपल्या जे त्याचं स्वरूप आहे ते आणखीन आपलं स्पष्ट होत जाईल. फक्त एकदा आपण ऐकलं पंचस्कंद आणि ते सोडून दिलं, मग त्याचे आपले जे अनुभव असतात ते तेवढे आपण घेऊ शकत नाही. वारंवार जेव्हा आपण त्याविषयी चिंतन करू, त्यांना पाहण्याचा प्रयत्न करू, त्यांचे अनुभव घेण्याचा प्रयत्न करू, तर ते ते आपले जी त्याच्याविषयी जी प्रज्ञा आहे ती आणखीन स्ट्रॉंग होत असते, दृढ होत असते. आणि मग हळूहळू ते आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतात. ध्यानामध्ये आधी स्पष्टपणे दिसायला लागतात, त्यानंतर ध्यानाच्या नंतर देखील ते स्पष्टपणे दिसायला लागतात. तर म्हणून वेळोवेळी याचं चिंतन करणं, मनन करणं, फक्त ध्यानाला बसलोय आपण त्यावेळीच आपण ध्यानाचा विषय आहे त्यालाच आपण लक्ष देत असतो, त्याच्यावरती राहत असतो, श्वासावरती किंवा मित्ता भावना किंवा इतर काही विषय. परंतु ध्यानाच्या बाहेर आल्याच्या नंतर आपण सर्व गोष्टी विसरत असतो. तर तसं केल्याने आपण जो ध्यान केलेला आहे, ध्यानामध्ये जी आपण सती जागरूकता विकसित केली आहे ती आपण कंटिन्यू ठेवू शकत नाही. म्हणून ध्यानाच्या बाहेर देखील आपण सतत जागरूक राहणं, धम्मश्रवण करत राहणं, उपदेश समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण ह्या गोष्टी आपल्याला वारंवार आपली जागरूकता आणि आपलं ध्यान आहे, समाधी आहे, ती विकसित करण्यासाठी मदत करत असतात. तर म्हणून भगवान बुद्धांना एक आपला मुख्य टीचर समजून त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे, त्यांचा अभ्यास आणि त्यांचं चिंतन मनन हे आपलं मार्गदर्शकाच्या स्वरूपामध्ये ह्या आर्य अष्टांगिक मार्गावरती चालण्यासाठी आपल्याला खूप प्रेरक आहे. प्रेरक असण्यासोबतच ते आपल्याला अनुभव देणारं देखील आहे. आणि म्हणूनच हे जे टीचर आहेत, मग कशा प्रकारे भगवान बुद्ध त्यांनी असंख्य जन्म शीलांचं आचरण केलं, असंख्य जन्म पारमी जसं की दानशील, नेकम्मा या सर्व पारमी त्या फुलफिल करत गेले, भरत गेल्या. तर अशाच प्रकारे हे शील देखील कसं आपल्यासाठी आवश्यक आहे, ज्याप्रमाणे आपल्या जे टीचर आहेत त्यांनी शील पाळण्यासाठी असंख्य प्रयत्न केले, दानासाठी असंख्य प्रयत्न केले, समाधीचा असंख्य अ, प्रयत्न केले, त्याचप्रमाणे आपल्याला देखील त्यांच्या ह्या मार्गावरती राहण्यासाठी अशाच प्रकारे वारंवार प्रयत्न करावे लागतील. आपल्याला माहिती नाही की आपण मागच्या जन्मी किती प्रयत्न केले, किती आपण समाधी विकसित केली आहे, किती आपण दान केलेलं आहे, त्याचं आपल्याला ज्ञान माहिती नाहीये. परंतु ह्या जन्मात तर आपल्याला माहिती आहे की आपण किती केलेलं आहे आणि आपल्याला किती करणं आवश्यक आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला त्याचे प्रयत्न वाढवणे खूप आवश्यक आहे.
कारण मागचं आपल्याला माहिती नाहीये. जी आपल्याला आपल्या हातात काय आहे, आत्ता सध्याचं आपल्या हातात आहे. मग हे जे आहे ते ह्याच्यामध्ये आपण आपले प्रयत्न वाढवणं खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जे आपल्यामध्ये आर्याष्टांगिक मार्गाचे संपादिट्ठी म्हणा किंवा सम्मा संकप्प आहे. आजचा विषय आपला सम्मा संकप्प आहे. सम्मा संकप्प आपल्यामध्ये विकसित झालाय की नाही, आणि तो विकसित कशा प्रकारे, आणखीन विकसित कशा प्रकारे आपण करू शकतो, हे याच्याकडे आपण आता आपलं लक्ष देणं आवश्यक आहे. कारण समाधीच्या एका लेवलला आपण आलेलो आहोत. एका लेवलला म्हणजे आपण 3, 3.5, 4 वर्ष समाधी ध्यान करत आहोत. मग ही समाधी वाढवण्यासाठी आणखीन पूरक म्हणजे सम्मा संकल्प, सम्मा दिट्ठी, सम्मा वायाम, सम्मा सती आणि सम्मा समाधी, सम्मा वाचा, सम्मा कम्मांत, सम्मा आजीवा, हे तर आपण फॉलो करतच आहोत. तो तर आपला दैनंदिन जीवनाचा भाग झालेलाच आहे. कारण आपण रोज आजीवट्टमग्गशील ग्रहण करत आहोत, तो त्याचा भाग आहे. मग ते पालन होत आहे. मग बाकीचे जे आर्याष्टांगिक मार्ग आहे ते आपल्यामध्ये विकसित होत आहेत का, विकसित करत आहोत का, सम्मा संकल्प आपला विकसित झालाय का, दृढ झालाय का, हे आपण वेळोवेळी चेक करणं आवश्यक आहे. आणि जसं आपल्या टीचर, जे गुरु होते भगवान बुद्ध, त्यांनी जसं चेक केलं की हे सर्व करून देखील मी दुःखापासून दूर होत नाहीये, किंवा आणखीन जन्म घेण्यासाठी जे कारणीभूत आहे ते माझ्यामध्ये आहे, तर दररोज ध्यानाच्या नंतर झोपताना आपण चिंतन करणं आवश्यक आहे की मी आधी जेवढ्या दुःखामध्ये होतो ते मी दुःख काही प्रमाणात कमी केलंय का, या मार्गावरती आरूढ राहून माझे जे प्रयत्न आहेत ते योग्य आहेत का, मी योग्य दिशेने जात आहे का, हे वारंवार चिंतन करणं आवश्यक आहे. बरेच साधकांना सकाळी उठतात, ध्यान करतात, ते ध्यानामध्ये ते जे कामनेस आहे, जी शांतता आहे, ती प्राप्त होते, आणि ती शांतता, तो कामनेसच त्यांना वाटतं की हेच ध्यानाचा लाभ आहे. आणि मग पूर्ण दिवस त्या बाकीच्या गोष्टींना ते विसरून जातात, आणि पुन्हा जे 6 इंद्रिय आहेत, त्यांचे जे विषय आहेत, त्यांच्यामध्ये ते आसक्त राहत असतात. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ध्यानाला बसतात, आणि मग पुन्हा ते ध्यानाचे जे विषय आहेत, ते ध्यानाच्या विषयामध्ये जे 6 इंद्रियांनी पूर्ण दिवस त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत तेच पुन्हा ध्यानाच्या विषयामध्ये येत असतात, आणि मग त्यांचं ध्यान होत नाही. आणि मग ध्यान होत नाही, मग पुन्हा ते आधीचं ध्यान एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याच्यामध्ये वेळ जातो, आणि मग अशा प्रकारे आपला वेळ ध्यान एस्टॅब्लिश किंवा समाधी स्थापन करण्यामध्येच वेळ जात आहे. तर हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आपण दिवसभर देखील आपलं सम्मा संकल्प नियमित राखणं आवश्यक आहे, जे आपले समाधीला पूरक असेल, समाधी वाढवण्यासाठी सहाय्यक असेल. तर हे प्रयत्न जे आहेत, फक्त ध्यान केलं म्हणजे माझं आजचं ध्यान झालं, माझं आजचे प्रयत्न आहेत, वीर्य आहे, ते संपलं, आणि मग मी दिवसभर जे पाहिजे ते करायला मोकळा आहे, ही जी आपली प्रवृत्ती आहे ही आपल्यासाठी घातक आहे.
घातक इन द सेन्स आपण जे काही सकाळी उठून एवढे श्रम करत आहोत ते पूर्णपणे वाया घालवत. हे साधकांच्या लक्षात येणं आवश्यक आहे आणि पूर्ण आपले जे प्रयत्न आहे, एफर्ट्स आहेत, ते फ्रुटफुल होण्यासाठी, फलदायी होण्यासाठी त्याची निरंतरता राखणं खूप आवश्यक आहे. आणि निरंतरता राखण्यासाठी नेखांब खूप आवश्यक आहे. जे ने जे हे सहा इंद्रियांचे विषय आहेत, हे म्हणजे आपल्याला ह्या जीवन मरण्याच्या चक्रामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी रचलेला सापळा आहे. आणि ह्या सापळ्यामध्ये जेव्हा अडकतो आपण, तेव्हा त्याचा एकच परिणाम होत असतो, म्हणजे आपण खालच्या दिशेने जात असतो. खालच्या दिशेने म्हणजे आपण एकतर तिरच्छ योनी म्हणजे प्राणी लोक किंवा अपाय लोक. जेव्हा सहा इंद्रियांच्या विषयामध्ये आपण खूप आसक्त होत असतो, तेव्हा आपल्याकडून शीलभंग होत असतो. आणि शीलभंग झाला की अपाय लोकाशिवाय दुसरं आपलं काही स्थान नाही. जेव्हा अपाय लोकाची गोष्ट येते, तर प्रत्यक्ष कुणी पाहिलेलं नाही अपाय लोक, म्हणून त्या आपल्याला त्या गोष्टीची विदारक स्थिती काय आहे त्याबद्दल आपण अनभिज्ञ आहे, आपल्याला माहिती नाही. परंतु त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांनी अपाय लोक कशा प्रकारे असतात ते सविस्तरपणे सांगितले. जेव्हा आपण शीलभंग करतो, तेव्हा शीलभंगाचा जो परिणाम आहे तो एकच आहे, म्हणजे खालची खालचे लोक, त्याला अं, अपाय लोक किंवा. आणि जेव्हा आपण शील पालन करत असतो, तर त्याचा जो परिणाम आहे तो वरचे लोक, जसं आपलं चातू महाराज देवा किंवा देवलोक, ब्रह्मलोक, अशा प्रकारचे स्थिती आपण प्राप्त करू शकतो. समाधीचे जेवढे आपण लेवल प्राप्त करणार, तर ती समाधी देखील आपल्याला वर घेऊन जाणार. प्रज्ञेची जी लेवल आपण प्राप्त करणार, पातळी आपण प्राप्त करणार, ती देखील आपल्याला वर घेऊन जाणार. तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्याला वर घेऊन जाणार आहेत आणि हे इंद्रिय सुख जे आहे ते आपल्याला खाली घेऊन जाणार आहे. आणि खाली घेऊन जाणार आहे म्हणजे काय, हे जे आपण दुःख आता भोगत आहोत, पार्शियल दुःख आता आपण भोगत आहोत, हे कधी सुख आहे, म्हणजे जे इंद्रिय सुख आहे ते देखील दुःखच आहे. परंतु अपाय लोकांमध्ये फक्त दुःखच आहे, दुसरं काहीच नाही. तिथली स्थिती जर आपल्याला, जे त्रिपिटकामध्ये भगवान बुद्ध सांगतात, तिथली स्थिती म्हणजे अशी आहे, जसं की आता आपण एखाद्या रूम मध्ये बसलेलो आहोत, आपण एकटे आहोत, दोन किंवा इतर काही व्यक्ती आहेत. ह्या रूमची एक कॅपॅसिटी आहे, म्हणजे समजा 100 लोक इथे व्यवस्थित उभे राहू शकतात. पण ह्याच जागेमध्ये जर 1000 लोक असतील, तर काय परिस्थिती होईल. जसं की मुंबईकरांना माहिती आहे, विरार लोकल किंवा चर्चगेट लोकल, पीक आवर्स मध्ये, ते लोकल मध्ये कशा प्रकारे त्या एका डब्यामध्ये हजारो लोक असतात, ती अवस्था असते अपाय लोकांची. आणि एवढ्याशा जागेमध्ये एवढी, म्हणजे जे अपाय लोक आहेत त्याच्यामध्ये असंख्य लोक दाटी वाटीने जगत असतात. प्रत्येक क्षणी त्यांच्यामध्ये दुःखच असतं. त्यांना
त्यांची जी शरीर आहे, देह एकदम, कारण त्यांना नरिशमेंट नाहीये, पोषण नाहीये. प्रत्येक क्षणी ते आसक्ती आहे ना खाण्याची किंवा कसली आसक्तीमुळे व्याकुळ आहेत. त्यांचे हात वर आहेत किंवा वरतून काहीतरी त्यांना प्राप्त होईल म्हणून या अवस्थेमध्ये आहेत. दुर्गंधी आहे, त्यांचे कपडे जीर्ण आहेत, फाटलेले आहेत, त्यांच्या त्वचेवरती जखमा झालेल्या आहेत, त्याच्यामधून पू वाहत आहे, त्याची दुर्गंधी आहे. त्यांना पोषण नाहीये, म्हणजे खायला मिळत नाहीये. ती जी असह्य दुर्गंधी आहे, त्यांनी ते व्याकुळ आहेत. कुठल्याही प्रकारचा तिथे सुख नाहीये, फक्त दुःख आणि दुःखच आहे. जसं आपण इथे देखील पाहतो की एखादा जो भिकारी आहे ते अस्वच्छ असतो, त्याचे केस वाढलेले असतात, त्याला खायला न भेटल्यामुळे तो कृश झालेला असतो, त्याला जखमा झालेल्या असतात, त्याच्यातून पू येत असतो, रक्त वाहत असतं, किडे पडलेले असतात. हे सर्व होत असतं आणि त्या व्यक्तींना पाहून मग आपल्यामध्ये जी भावना उत्पन्न होते, तर विचार करा, असंख्य लोक तिथे दाटीवाटीने आपल्या आजूबाजूला असंख्य घाण, असंख्य उग्र दर्प, न आपल्याला सहन होणारी भूक आणि काही प्राप्त होण्याची अपेक्षा नाही, अशा अवस्थेमध्ये राहणं म्हणजे अपाय. जेवढे आपण वरती जाऊ तेवढी जी संख्या असते ती विरळ होत जाते. म्हणजे चातुर्मास महाराज मध्ये खूप लोक असतात, देवलोकामध्ये कमी, आणखीन ब्रह्मलोकामध्ये कमी, आणखीन वर गेल्या की आणखीन कमी. परंतु खालच्या लोकांमध्ये जसं जसं आपण खाली जाऊ तसे तशी संख्या वाढत जाते. तर हे जेव्हा आपण हे फक्त हे आपण त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलंय, पण आपण त्याचा जेव्हा प्रत्यक्ष पाहू तर शकणार नाही, परंतु त्याचं जेव्हा इमॅजिनेशन किंवा कल्पना आपण करू, ते कल्पना करत असताना देखील आपल्या अंगावरती शहार येतात. मग जेव्हा आपण प्रत्यक्ष तिथे जाऊ तर आपली काय अवस्था असेल. तर हे इंद्रिय सुखाचं जे परिणाम आहे, हे जेव्हा आपण त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांच्या उपदेशामध्ये आपल्याला समजतील, तेव्हा जे निखंब असेल ते एकदम इझिली होऊन जाईल. कारण त्याचा आपण आधी नव्हता, त्यातला धोका आपण पाहिलेला आहे. पण हे वारंवार ह्या सर्व गोष्टी आपण, म्हणूनच सांगतात की प्रवचन नेहमी ऐकत राहणं खूप आवश्यक आहे. अपाय लोकातील जीवन किंवा अपाय लोक जरी नाही, जरी आपण प्राणी लोकात जरी शीलभंगामध्ये जरी उत्पन्न झालं, प्राणी लोकांमध्ये तरी काय, प्रत्येक क्षणी प्राणी फक्त त्याला काही खायला मिळतंय काय ह्याच्यामध्येच असतो. त्याला जे जन्म प्राप्त झालाय तो जन्म खाणं शोधण्यामध्येच त्याचा जात असतो. तो कुठल्याही प्रकारचं चांगलं कर्म, कुशल कर्म करू शकत नाही, कारण ते त्याची तेवढी त्याच्यामध्ये प्रज्ञाच नाहीये, तेवढी बुद्धीच नाहीये. मग जर तेवढी प्रज्ञा नाही, बुद्धी नाहीये, मग तो आपलं जे उत्थान आहे, म्हणजे आपल्याला वरच्या दिशेने कसं काय घेऊन जाऊ शकेल. काही काही चान्सच नाही, काही शंका, काही काही करूच शकत नाही. एखादा प्राणी असतो, तो एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवतो किंवा काय करतो, ते
ते देखील त्यांचे जे इन्स्टिंक्ट असतात त्यांनी ते करत असतात, ती काही प्रज्ञा नसते, परंतु त्याचं फळ त्यांना प्राप्त होतं. परंतु जाणून बुजून प्रयत्न करून देखील ते काय करू शकत नाही, कारण तेवढी प्रज्ञाच नाही. आणि म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्य जन्म हा एकच जन्म आहे ज्याच्यामध्ये निब्बाण प्राप्त करू शकतो. जन्म मरणाचा जो फेरा आहे तो आपण दूर करू शकतो. आणि म्हणूनच हा मनुष्य जन्म जो दुर्मिळ आहे त्याचा आपण पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. त्याचा प्रत्येक क्षण आपण सदुपयोग केला पाहिजे. सहा इंद्रियांच्या सुखांमध्ये आपण जेवढा वेळ व्यतीत करू तेवढा त्याचा आपण दुरुपयोग करत आहोत. जेवढा आपण सदुपयोग करू तेवढे आपण वरच्या दिशेने, जेवढा आपण दुरुपयोग करू तेवढा आपण खालच्या दिशेने. आपल्या आजूबाजूचे लोक ह्या सहा इंद्रियाच्या आसक्तीमध्ये आहेत आहेत तर आहेत, आपण त्याला काही करू शकत नाही. त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये करुणा आहे की ठीक आहे, यांना उपदेश माहिती नाही, धम्म माहिती नाही, आणि मग त्यांची जी गती आहे ती दुर्गती होईल त्यांना माहिती नाही. त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये फक्त करुणाच येऊ शकते, दुसरं काही आपण करू शकत नाही. जास्तीत जास्त आपण त्यांना मैत्री देऊ शकतो. परंतु जे आपण दुसऱ्यांविषयी विचार करतो ते आपण स्वतः देखील त्याविषयी विचार केला पाहिजे की माझं काय, मी कुठल्या वाटेवरती आहे. मी जरी मला धम्म जरी प्राप्त झाला तरी मी वरची दिशा पकडली का? वरची दिशा जोपर्यंत आपण स्वतःपन्न होत नाही तोपर्यंत आपली वरची दिशा आपण पकडत नाही. मग स्वतःपन्नसाठी मी प्रयत्न करत आहे का? जेवढा माझ्यामध्ये धम्म उत्पन्न होणं आवश्यक आहे तेवढा झालाय का? झाला नसेल तर मला काय करावं लागेल, हे आपण नेहमी नेहमी त्याच्यावरती चिंतन करणं आवश्यक आहे. भगवान बुद्धांनी जे उपदेश सांगितलाय, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले आहे, हे सरळ त्या दिशेने आपल्याला घेऊन जातात. सरळ, कुठलंही वळण नाही, काही नाही. आणि म्हणूनच आपण ह्या मार्गावरती, आर्य अष्टांगिक मार्गावरती एक एक मार्ग जो आहे तो आपल्यामध्ये विकसित करणं आवश्यक आहे. तर आजचा जो विषय होता आपला समाज संकल्प, थोडं डिटेलमध्ये सांगणं आवश्यक होतं, म्हणून थोडा जास्त वेळ घेतला. तर अशा प्रकारे आर्य अष्टांगिक मार्गावरती राहून आर्य अष्टांगिक मार्गाचा जो अंतिम ध्येय आहे, अंतिम जो लक्ष्य आहे निब्बाण, ते आपल्या सर्वांना प्राप्त हो, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून आजचा जो विषय आहे तो इथे संपत आहे. साधू साधू साधू.